बरेच दिवसापासून आमच्या केळीच्या झाडाला 2 घड लागलेले आहेत। केळी तोडायला आलेल्या होत्या तरीसुद्धा आम्हाला तोडायला वेळ नाही भेटला। आज आम्ही ठरवलं की आज हे केळीचे घड तोडूनच घेऊ। मुलं सुट्टीमध्ये आल्यानंतर मी त्यांना अधूनमधून केळीची चिप्स करायची। तर बघा वरचेवर मी या घडामधले केळी तोडायची तर सर्व केळी तोडून तोडून एवढा छोटा घड राहिलाय आणि बाकीचे केळे खूप छान पोचले होते। दुसराही केळीचा घड भरपूर मोठा झालाय, त्यामधले तर काही केळे पिकायला लागले होते। या झाडाचा पूर्ण कंपाऊंडच्या बाहेरून झोक गेलेला आहे, त्यामुळे हा घड लवकर तोडता येत नव्हता। माझ्या मुलाचे 12वी बोर्डचे पेपर होते, सीईटीचे पेपर होते, नीटचे पेपर होते, त्यामुळे मग मी ह्या केळीच्या झाडाकडे लक्षच नाही द्यायला। मुलाचे पेपर होते, पेपरच्या निमित्ताने कधी संभाजीनगरला कधी नाशिकला असं आमचं गावाला जाणं येणं चालूच होतं। तर तेवढ्या याच्यामध्ये ना हे केळे तोडायला वेळच नाही भेटला। या घाई गडबडीमध्ये काही केळं झाडावरच पिकायला सुरुवात झाली, तर काही केळं इतके पोचले की ते जागेवरच असे तडकले, तडे गेले, फाटले ते। तर त्यामुळे आता आम्ही ही केळं तोडूनच घेतले आज आणि जेवढे केळं आता पिकायला ठेवता येतील तेवढे पिकायला ठेवू, बाकीचे चिप्स करून खाऊ। काही मी शेजारी पण देत असते। घरच्या झाडाची केळी पिकायला कशी ठेवायची त्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही केळ जागेवर पिकून अशा पद्धतीने ते तडा गेलेला आहे, फाटलेला आहे। तर असेच केळ होऊ लागले, त्यामुळे आम्ही तोडले। बरेच केळ असे झालेले आहेत कारण की तेवढे पोचले होते। आणि केळीच्या चिप्सची रेसिपी सुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे, त्यामुळे मी आज काही रेसिपी करणार नाही। केळीच्या झाडाला केळी आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ करत असते आणि प्रत्येक वेळेस तुम्ही बघू शकता अशाच केळी येत असतात आमच्या झाडाला। आमच्या गार्डनमध्ये भरपूर फुलांचे फळांचे झाडं आम्ही लावलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला फुलं फळं लागल्यानंतर मी ब्लॉग करतच असते। तर आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।